हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे एकदम टेस्टी हरभऱ्याची आमटी। दुपारी मी हरभरे भिजत घातले होते, ते स्वच्छ पाण्याने धुतले 2 वेळा आणि नंतर पाणी टाकून भिजत ठेवले होते। रात्रीपर्यंत हे चांगले फुगले होते। आता हे सोक हरभरे कुकरमध्ये घेतले, त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि थोडं चिमूटभर हळद आणि मीठ घालून 4 शिट्टे देऊन घ्यायच्या। आता कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी कोबी कट करून घेते। कोबी कट करून झाल्यानंतर तो पाण्यामध्ये मी ठेवून दिला। त्याचसोबत कोबीची भाजी बनवण्यासाठी कांदा कट केला, 4-5 मिरच्या कट केल्या आणि थोडी कोथिंबीर कट केली। आता ग्राइंडरमध्ये मिरच्या आणि कोथिंबीर बारीक करून घेतली कोबीची भाजी बनवण्यासाठी। हरभरे शिजून झालेले आहेत। आता कोबीची भाजी पहिले बनवून घेऊया। कढईमध्ये तेल तापल्यानंतर कढईमध्ये कांदा घातला, कांदा चांगलासा परतून घेतला। त्याच्यानंतर आपण केलेलं वाटण यामध्ये ॲड केलेलं आहे। हे वाटण चांगलं भाजल्यानंतर याच्यामध्ये हळद, मीठ चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये कोबीची भाजी जी चिरून घेतली होती ती ॲड केली आहे, चांगली परतून घ्यायची आणि त्यानंतर कढईवरती आता झाकण ठेवून कोबी शिजण्यासाठी ठेवूयात। हरभऱ्याची आमटी बनवायला घेऊयात। तर इथे मी उकडलेले हरभरे थोडेसे स्मॅश करून घेतले। आमटीसाठी 1 कांदा, लसूण पाकळ्या आणि खोबरं घेतलं। आता थोड्याशा तेलामध्ये खोबरं भाजून घेतलं। खोबरं भाजून झाल्यानंतर कांदाही परतून घेतला आणि त्यानंतर थोडेसे लसूण पाकळ्या ॲड केल्या। कांदा, लसूण आणि खोबरं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं। तर कोबीची भाजी एकदा चेक करून घेतली आणि परत थोडीशी शिजायला ठेवली। आता कुकरमध्ये जे आपण हरभरे शिजवले होते त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि गरम करत ठेवायचं। आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर हा मसाला चांगला भाजून घ्यायचा। हे वाटण भाजून झालेलं आहे। आता याच्यामध्ये थोडीशी धना पावडर, 1 चम्मच गरम मसाला, परत आपला घरगुती कांदा मसाला ॲड करून मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की याच्यामध्ये आपण हरभऱ्याचं जे पाणी उकळत ठेवलं होतं ते ॲड करणार आहोत। आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे, तर याच्यामध्ये मी हरभऱ्याचं जे पाणी आपण उकळत ठेवलं होतं ते ॲड केलं। आता आमटीला एक उकळी काढून घ्यायची आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि 5 मिनिटं अजून ठेवून द्यायचं। तर आमटी बनवून ती रेडी झालेली आहे। याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची। आमटीसोबतच कोबीची भाजीही रेडी आहे। झटपट रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, थँक्यू।